दिल्लीमध्ये जाऊन अजितदादा पवार यांनी प्रधानमंत्री मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे आणि या भेटीचे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. असंही सांगण्यात येत आहे की एकनाथराव शिंदे जाणार व अजितदादा पवार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार. पण असं नव्हतं की फक्त अजितदादा पवार यांनीच प्रधानमंत्री मोदी व शहा यांची भेट घेतली आहे, तर एकनाथराव शिंदे देखील या भेटीसाठी उपस्थित होतेच. खरंच एकनाथराव शिंदे आता कमी आमदार संख्या असून देखील वर्षभरापेक्षा जास्त कार्यकाळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. काय कारणं आहेत की ज्यामुळे एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होऊ शकतात व अजितदादा पवार हे मुख्यमंत्री होऊ शकतात? खरंच भारतीय जनता पक्ष त्यांना ती पावर देईल का? या चर्चा महाराष्ट्रात सुरू झाल्यात की मग पसरवण्यात आल्यात. तर चर्चेला खास सुरुवात झाली जेव्हा राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं की मी अजित पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की लवकरच, असं या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्टरित्या म्हटलं होतं. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर देखील अजितदादा पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागलेच होते. तर ही बातमी खरी आहे का याचं तथ्य सत्य आपल्याला पडताळून बघावं लागेल. नमस्कार, मी रविराज आणि तुम्ही बघताय आपल्या हक्काचे बोला तात्या. एकनाथराव शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले हे कुणालाही पटण्यासारखं नव्हतं. भाजपाने धक्कातंत्राचा वापर करतच शिंदेंना मुख्यमंत्री केलं असंच आपल्याला म्हणावं लागेल. आणि आता त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. हीच ती वेळ आहे का मुख्यमंत्री बदलण्याची, असा विचार भारतीय जनता पक्षाचं हायकमांड करत असेल असा संशय निर्माण होतोच. पण कोणती ठळक कारणं आहेत की ज्यामुळे शिंदेंचं मुख्यमंत्री पद जाऊ शकतं? तर यातलंच पहिलं कारण म्हणजे आमदार अपात्रतेचा विषय. 16 आमदार अपात्र नरहरी झिरवळ यांनी त्या क्षणी केले होते, पण ती केस नंतर कोर्टामध्ये ताटकळत पडली आणि सुप्रीम कोर्टाने तो निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला आणि या 16 आमदारांमध्ये एकनाथराव शिंदे यांचं देखील नाव आहेच. म्हणून शिंदेच कधी आमदार राहिले नाहीत तर मग मुख्यमंत्री पदाचा विषयच उद्भवत नाही. त्याचबरोबर शिंदे गटाची आमदार संख्या देखील कमी होऊ शकते. दुसरं कारण म्हणजे अजितदादा पवार यांचा सत्तेमध्ये सहभाग. शिवसेना फुटली आणि त्याच्या जेमतेम वर्षभरानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडल्याची आपल्याला दिसून आली. काकाला सोडून पुतण्या भारतीय जनता पक्षासोबत व शिंदे गटासोबत उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र सरकारमध्ये सामील झाला आणि काकांना एक मोठा धक्का बसला. अजितदादा पवार हे प्रचंड अनुभवी नेते आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजितदादा पवार यांच्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केलाय. तर मग मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा कधीच अजितदादा यांची लपून राहिलेली नाहीये. आतापर्यंत रेकॉर्ड 5 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देखील अजितदादा पवार झालेलेच आहेत. आणि एकनाथराव शिंदे यांना 1 वर्ष झालंय. पुढचा कार्यकाळ अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री बनवायचं म्हणजे 2024 विधानसभेपर्यंत आणि 2024 विधानसभेनंतर संपूर्ण 5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सूत्र द्यायची, असं गणित कदाचित भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडचं असू शकतं. अजितदादांना आता मुख्यमंत्री केलं नाही तर 2024 विधानसभेच्या वेळी संपूर्ण 5 वर्षाचा कार्यकाळ देखील
अजितदादा पवार मागून घेऊ शकतात. हेच टाळण्याचा प्रयत्न भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला करावाच लागेल. एकनाथराव शिंदे जातील यासाठीचं तिसरं कारण म्हणजे केंद्रीय राजकारण. महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडतात किंवा घडवल्या जातात त्याचं कारण आहे येणारी 2024 लोकसभा निवडणूक. काहीही झालं तरी पुन्हा आपल्याला सत्तेत बसायचंच आहे याची जाणीव नरेंद्र मोदी व अमित शहा यांना आहे आणि महाराष्ट्र सारखं मोठं राज्य त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहेच. आता एकनाथराव शिंदे यांना ज्या क्षणी भाजपाने मुख्यमंत्री केलं तेव्हापासूनच हे ठरलेलं होतं की भाजपाच्या इशाऱ्यावरच शिंदे काम करतील. भाजपाने जे धोरण ठरवून दिलं आहे त्या धोरणावरच एकनाथराव शिंदे सहसा चालतातच आणि त्यामुळेच अचानक अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री करून ती पॉवर भारतीय जनता पक्ष त्यांच्याकडे देईल का हा देखील एक प्रश्नच आहे. कारण की दादांना प्रशासनाचा तगडा अनुभव आहे. देवेंद्र फडणवीस व एकनाथराव शिंदे यांच्यापेक्षा अजितदादा पवार हे सिनियर पॉलिटिशियन आहेत. जरी त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलेलं नसलं पण तगडा अनुभव मंत्रिपदाचा म्हणा किंवा 5 वेळा उपमुख्यमंत्री पदाचा म्हणा, अर्थ खात्याचा म्हणा, गृह मंत्रालयाचा म्हणा, तो अजितदादा पवार यांच्या पाठीशी आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे इंडिया अलायन्स, जे की भाजपा विरोधी पक्षांचं अलायन्स आहे, त्याची बैठक मुंबईमध्ये होणार आहे आणि या अलायन्ससाठी महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे व शरद पवार हे महत्वाचे नेते आपल्याला दिसून येतात आणि ठाकरे यांच्या प्रती प्रचंड सिंपती महाराष्ट्राच्या जनतेमध्ये दिसूनच येते आणि ठाकरेंची हीच सिंपती कधी कमी करायची असेल तर मग एकनाथराव शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार करणं देखील भारतीय जनता पक्षासाठी इम्पॉर्टंट असेलच. आणि पुढची लोकसभा निवडणूक ही इंडिया वर्सेस NDA अशी होऊ शकते. इंडिया अर्थात इंडियन नॅशनल डेमोक्रेटिक इन्क्लुझिव्ह अलायन्स असं त्याचं नाव आहे. तर दुसरीकडे भाजपा व त्यांच्या मित्र पक्षाच्या गठबंधनाचं नाव नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स असं आहे आणि या कारणानेच एक मोठी फाईट नरेंद्र मोदी यांना देखील राष्ट्रीय स्तरावर भेटू शकते. अजित पवार मुख्यमंत्री होतील याची कारणं तर आपण बघितलीच आहे, पण एकनाथराव शिंदे जातील याची शक्यता का बरं कमी वाटते तर यातलं पहिलं कारण म्हणजे एकनाथराव शिंदे यांचं मुख्यमंत्री पद घालवणं भारतीय जनता पक्षासाठी तोट्याचंच असेल. देवेंद्र फडणवीस यांनी स्टेटमेंट दिलं होतं की शिवसेनेसोबत आमची भावनिक युती आहे आणि एकनाथराव शिंदे यांचं मुख्यमंत्री पद घालवलं तर ग्राउंड लेवलला मग अनेक कार्यकर्ते जे एकनाथराव शिंदे यांच्या बरोबर आलेले आहेत ते उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफ्ट होऊ शकतात आणि या भीतीनेच उद्धव ठाकरे आणखी मजबूत होतील. आता कधी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या ऐवजी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जरी भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी बळ दिलं तर भाजपाचे कार्यकर्ते जास्त दुखावले जात नाहीत. कारण की शिवसेना व भाजपा ही बऱ्याच काळापासून नैसर्गिक युती महाराष्ट्रामध्ये होतीच. पण अजितदादा पवार जेव्हापासून भारतीय जनता पक्षासोबत आलेले आहेत, पण अजितदादा पवार जेव्हापासून भारतीय जनता पक्षासोबत आलेले आहेत तेव्हापासून ग्राउंड लेव्हलचा भाजपाचा कार्यकर्ता प्रचंड दुखावला गेलाय. अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या विचारांचा नाही, ही आपल्या विचारधारेशी तडजोड आहे अशी भावना देखील RSSचे कार्यकर्ते जे ग्राउंड लेव्हलवर भाजपासाठी काम करतात त्यांच्या मनात असेलच आणि हिंदुत्वाच्या विचारधारेशी ही तडजोड आहे हे देखील उघडरित्या ते बोलून दाखवतच असतात. हेच कार्यकर्ते एकनाथराव शिंदे यांचं मुख्यमंत्री पद घालवलं
तर मग आणखीन जास्त दुखावले जातील. म्हणून अजितदादा पवार यांनी बंड केला. ते भाजपासोबत आले, त्यांना भाजपाने उपमुख्यमंत्री बनवले, त्यांच्या काही सहकार्यांना मंत्रीपद दिली, इथपर्यंत ठीक आहे. पण मुख्यमंत्री पद देऊन भाजपा अजितदादा पवार यांना डोक्यावर बसून घेईल का, हा देखील एक पुढचा प्रश्न उद्भवतोच. आणि याची काळजी भाजपाच्या हायकमांडला लोकसभेपर्यंत का होईना घ्यावीच लागेल. कारण की अजितदादा व एकनाथराव शिंदे या दोन्ही नेत्यांची गरज ग्राउंड लेव्हलवर भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीच्या वेळी असेल म्हणजे असेलच. आणि तेव्हाच ते कुठेतरी शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेस पक्षाच्या आक्रमक राजकारणाला टॅकल करू शकतात. एकनाथराव शिंदे जाण्याची शक्यता कमी वाटते. याचं दुसरं कारण म्हणजे अजित पवार यांचं ॲग्रेसिव्ह राजकारण. कारण की आक्रमकरित्या राजकारण करण्याची शैली अजित पवार यांची नेहमी राहिलेलीच आहे. आणि त्यांचा दांडगा प्रशासकीय अनुभव असल्या कारणाने भारतीय जनता पक्ष त्यांना मुख्यमंत्री करायच्या वेळी 50 वेळा विचार करेल, असं देखील राजकीय विश्लेषक म्हणतच असतात. एकनाथराव शिंदे हे तरी ऐकण्यासारखे आहेत, पण अजितदादा पवार यांना पावर दिली, स्वयंबळावर ते मोठे व महत्वाकांक्षी निर्णय घेऊ शकतात. अजितदादा यांनी ज्यावेळी बंड केला तेव्हा त्यांनी उघडरित्या असं बोलून दाखवलं होतं की हो, माझी देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, पण मी काय करू, गाडी नेहमी येते आणि उपमुख्यमंत्री पदावरच अडकून जाते. म्हणजे अजितदादा पवार हे मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक तर आहेतच, पण एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस ह्या सर्वांना एका लाईनमध्ये ठेवून भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीपर्यंत का होईना कुठलाही रिस्क घेताना आपल्याला दिसणार नाही. आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक देखील येऊ शकते. आणि यामध्ये उद्धव ठाकरे यांची पावर मुंबई शहरात जरी असली, पण एकनाथराव शिंदे यांच्या रूपाने काही व्होट शेअर का होईना भारतीय जनता पक्षाला मिळेल. व त्या कारणाने एकनाथराव शिंदे, उद्धव ठाकरे यांच्या पॉलिटिक्सला रोखण्यासाठी भाजपाला महत्वाचे आहेतच. तर तुम्हाला काय वाटतं, जी बैठक अजितदादा पवार यांची नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याबरोबर झाली आहे, त्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल? आणि लोकसभा निवडणुकीच्या अगोदर अजितदादा पवार यांचं मुख्यमंत्री होणं अवघडच वाटतं, पण एकदा लोकसभा निवडणूक संपली तर मग निश्चितच अजितदादा हे देखील मुख्यमंत्री होऊ शकतात. नरेंद्र मोदी व अमित शहा यांचं प्राथमिक राजकारण हेच असेल की काहीही झालं तरी केंद्रामध्ये आपली सत्ता सुरक्षित करायची. आणि त्या कारणानेच ते महाराष्ट्रामध्ये अनेक हालचाली घडून आणतात. आणि यामुळे महाराष्ट्राचं राजकारण फुटाफुटीचं, तोडातोडीचं आणि जोडण्याचं बनलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची ढवळाढवळ नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी केंद्रीय पातळीवरून केली, हे आपल्याला मान्य करावंच लागेल. तर तुम्हाला काय वाटतं, 2024 विधानसभेच्या अगोदर अजितदादा पवार मुख्यमंत्री होतील का? आणि दादा मुख्यमंत्री झाले तर एकनाथराव शिंदे यांच्यापेक्षा सक्षम मुख्यमंत्री ते बनू शकतात का? हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि बघत रहा आपल्या हक्काचे बोला तात्या न्यूज. मी रविराज जाधव तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.